मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे तो सध्या नुकताच घोषित झालेला आहे। या 54व्या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत, कारण या पुरस्कारावर पुढचे 1 ते 1.5 वर्ष वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% प्रश्न विचारणार आहेत। नेमका कोणता प्रश्न विचारतील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आणि कमीत कमी माहितीमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजेत त्या दृष्टीने इथं माहिती पाहणार आहोत। कारण याच्या विषयी जर आपण काही जास्तीचा फापट पसारा जर लक्षात ठेवला तर तो आपल्या कामाचा नसणार आहे। फक्त परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हा 54वा दादासाहेब फाळके जो पुरस्कार आहे तो 2024 ला घोषित झालेला आहे, परंतु हा जो पुरस्कार आहे तो 2022 चा आहे। इथे लक्षामध्ये 54वा पुरस्कार आहे, तिथे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला, त्यानंतर फक्त 54वा असा विचारतील ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। इथं फसवण्यासाठी तुम्हाला 53वा सुद्धा विचारला जाऊ शकतो, जो की 2021 मध्ये घोषित झालेला आहे। वहिदा रेहमान यांना 54वा पुरस्कार 2022 चा आहे, परंतु 24 मध्ये घोषित झालेला आहे। मिथुन चक्रवर्ती यांना घोषित झालेला आहे। हा पुरस्कार जो आहे तो भारतातली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, त्यामुळे या पुरस्कारावर परीक्षा घेणाऱ्यांचा, परीक्षा जे कंडक्ट करतात त्यांचा जास्तीत जास्त भर असतो। या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते 10 लाख आणि सन्मान चिन्ह असं आहे। येथे लक्षामध्ये तुम्हाला इथे 2-3 प्रश्न तयार होतात। पहिला पुरस्कार देविका राणी यांना मिळालेला आहे, तो मिळाला 1969 मध्ये। याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचे लक्षात ठेवा। बघा तुमचे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, याला स्टार करून ठेवले। त्यानंतर बघा आपल्याला बघायचंय मिथुन चक्रवर्ती यांचे काही चित्रपट आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। पहिला चित्रपट लक्षात ठेवला पाहिजे, मृगया 1976 मध्ये प्रदर्शित झालेला आहे। त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांचा एकाच वर्षामध्ये 19 चित्रपट प्रदर्शित करण्याचा रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे। कोणत्या बुकमध्ये? तो लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड आहे ह्याचं। तर हे बुक सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते, कोणत्या बुकमध्ये त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे, किती चित्रपटासाठी? तर 19। हे काही प्रश्न तयार होतात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचे बघा, यांचं जे खरं नाव आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। गौरांग चक्रवर्ती हे त्यांचं खरं नाव आहे, इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, कोणत्या पक्षात प्रवेश केला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। यांची जी ओळख आहे तो गरिबांचा अमिताभ अशी ओळख आहे। तुमचे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। तर तुम्हाला इथं 4-5 गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतंय। बाकीची माहिती तुम्ही वाचू शकता। बघा त्यांची जी कारकीर्द आहे, सर्वोच्च अभिनेता मृगया 1976 आपण मागच्या पेजवर लक्षात ठेवलेलंच आहे। त्यानंतर बघा 1969 मध्ये पहिला पुरस्कार देविका राणी यांना मिळालेला आहे, तेही आपण पाहिलेले। 2022 चा पुरस्कार आहे, 24 मध्ये घोषित झालेला आहे। मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे। बघा 4-5 गोष्टी आहेत, तुम्हाला 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षेला विचारणार आहेत। म्हणजे प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न याच्यावर विचारणार आहे, एकाच परीक्षेत 5 नाही। प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो। जवळपास 1 ते 1.5 वर्ष या पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न विचारतात। तर हे जे मी काही स्टार केले तर ह्या गोष्टी फक्त तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। याच्या बाहेर शक्यतो 99% प्रश्न जाणार नाही, विचारला तर ह्याच्यावरच प्रश्न विचारतील। त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका। ओके, धन्यवाद।